नमस्कार मित्रांनो, जय भीम जय शिवराय. अर्थातच मी कांबळे संदीप. गेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगानं खाजगी संस्थांच्या संदर्भामध्ये राज्यभरातील पवित्र पोर्टलला किती खाजगी संस्था अपलोड झालेल्या आहेत, त्याच्या जागा किती असतील या संदर्भात माहिती बघितली. मात्र आज जी माहिती बघणार आहोत किंवा जी आज आपल्याला शिक्षक भरतीच्या अनुषंगानं आपल्याला अपडेट मिळालेली आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक जो काही आपण कालबद्ध कार्यक्रम सांगतोय तो कालबद्ध कार्यक्रम कसा असेल, येणाऱ्या काळात जाहिराती कधी येतील, पसंतीक्रम कधी येणार आहेत, तर त्यांच्या निवड याद्या कधी लागतील, नियुक्त्या कधी मिळतील, या अनुषंगानं तो कालबद्ध कार्यक्रम जो होता तो सगळ्यांना एक कुठेतरी आपल्या नैराश्यातून बाहेर काढणारा आहे. आणि तो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्याला मिळणं खूप संयुक्तिक होतं. कालबद्ध कार्यक्रम शासनाकडनं जाहीर व्हावा सगळ्यांची इच्छा होती. आणि जे काही रोडमॅप याच्यापूर्वी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने 2-3 वेळा अधिकारी वर्गांच्या मार्फत शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशन काळामध्ये मांडला, त्यावर कार्यवाही शून्य झालेली होती. मात्र तो विषय पाठीमागचा राहिला. पण आता इथून जे शिक्षक भरतीच्या आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत, तर अशा कंडिशनमध्ये जाहिराती कधी येणार आणि तो शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम काय असणार हे सगळ्यांना खूप महत्त्वाची म्हणजे एकंदरीत सगळ्यांच्यासाठी हे तारखा माहिती होणं एक कुठेतरी नैराश्यातून बाहेर निघण्यासारखं होतं. म्हणून तो कालबद्ध कार्यक्रम आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मंत्रालय स्तरावरून काही आपले अभियोग्यताधारक आणि काही संघटना या माध्यमातून व त्यानंतर अधिकारी वर्गांशी मी एक क्रॉस व्हेरिफिकेशन करून चर्चा केली. त्या अनुषंगाने शिक्षक भरतीचा जो काही कालबद्ध कार्यक्रम आहे तो आपल्या हाती लागलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित आज किंवा उद्यापर्यंत पवित्र पोर्टलला अशा सूचना पण येतील, त्यामध्ये कालबद्ध कार्यक्रम असेल कदाचित नसेल. पण जो आपल्याला मंत्रालय स्तरावरून अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती आहे ते शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो पुढील प्रमाणे आहे. ज्या की पूर्वी सांगितलं तुम्हाला, शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी येतील, तर त्या जाहिराती नक्की शनिवारी किंवा सोमवारी, अर्थातच 5 किंवा 6 तारीख, मग मंगळवारी पण होऊ शकते. या कालावधीमध्ये शनिवारी किंवा सोमवारी या कालावधीमध्ये पण पवित्र पोर्टलला जाहिराती येतील. मग त्याचे पसंतीक्रम काय असेल तर त्याच्या तारखा सांगतो. माझ्याकडे आलेल्या 5 किंवा 6 तारखेपर्यंत पसंतीक्रम सुरुवात होईल. अर्थात मित्रांनो, जर 5 किंवा 6 तारखेला जाहिराती आल्या पवित्र पोर्टलला तर तात्काळ तेव्हाच सोबतच आता सर्वसाधारण सूचना येतील जाहिरातीसोबतच तेव्हाच पसंतीक्रमाला सुरुवात होईल. तर ती पसंतीक्रम कधीपर्यंत असेल तर ते पसंतीक्रम 15 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना पसंतीक्रम आपल्याला लॉक करायचे आहेत. पुढील 15 तारखेपर्यंत जर समजा 6 तारखेला आला तर तिथून 10 दिवसाचा त्या कालावधी मिळणार आहे. त्या कालावधीमध्ये पसंतीक्रम कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या अभियोग्यताधारकांना पवित्र पोर्टलला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं, नोंदणी केलं, सेल्फ सर्टिफाय केलं, त्यांना तो लॉक करणं बंधनकारक आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मुदतवाढ मागितली तर मग पुढचा कालबद्ध कार्यक्रम मात्र पूर्वी जसं झालेलं होतं तशाच पद्धतीने होईल. म्हणून पसंतीक्रमाला मुदतवाढ मागायची नाही. त्यानंतर मग हे पसंतीक्रम जो काय आहे तो 15 तारखेपर्यंत देणं होईल. 22 ते 26 तारखेच्या दरम्यान त्याची निवड यादी लागेल. एकदा तुम्ही त्या तारखेला जर पसंतीक्रम लॉक केला तर पुढे त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये अर्थात 22 किंवा 26 तारखेच्या दरम्यान आपली निवड यादी लागेल. आणि 27 किंवा 4 मार्च या दरम्यान 4 मार्चपर्यंत कागदपत्र पडताळणी होईल. त्याचनंतर मग त्या दरम्यान आंतरजिल्हा बदलीची कार्यमुक्त जी काही बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त केल्या जाईल त्या दरम्यान. त्यानंतर मग नवीन शिक्षकांना 6 ते 10 मार्च या दरम्यान अर्थात पुढील समुपदेशन घेऊन 4 मार्चला जर समजा कार्यमुक्ती केली तर तेव्हाच तात्काळ आपल्याला नियुक्त्या पण त्या मार्चच्या दरम्यान देण्याची दाट शक्यता आहे. असं मंत्रालय स्तरावरून जो काही कालबद्ध कार्यक्रम आहे ते आज आपल्याला या तारखेला मिळालेला आहे. या तारखेमध्ये त्या गोष्टी शिक्षक भरतीच्या अनुषंगानं त्याचं जाहिराती, पसंतीक्रम, निवड याद्या आणि निवड यादी लागल्याच्या नंतर आपल्याला जे काही नियुक्ती आहेत त्या दरम्यान आंतरजिल्हा बदलीच्या त्या कार्यमुक्तीचा ती कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये जर आपल्या माध्यमातून
जर मुदतवाढ आपण घेत बसलो किंवा मग कोर्टातून जर काही गोष्टी घडल्या आणि जर समजा निवड याद्यांना जर काही परिणाम झाले तर मात्र या कालबद्ध कार्यक्रमामध्ये थोडाफार बदल बी होऊ शकतो. मात्र ही आहे शिक्षक भरतीचा एकंदरीत आपल्याला माहिती झालेला आज मंत्रालय स्तरावरील माहिती मिळाली त्याबद्दलची शिक्षक भरतीच्या अनुषंगानं हे कालबद्ध कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सध्याच्या स्थितीला हीच अपडेट होती. कदाचित आज पवित्र पोर्टलवर सायंकाळपर्यंत सर्वसाधारण या जाहिरातीच्या पसंतीक्रम देण्याच्या अनुषंगाने पात्रतेच्या अनुषंगाने काही विषय इन्क्लूड झाले तर ते कधी मिळणार आहेत त्यांच्या जागा या अनुषंगाने सविस्तर एक सूचनापत्र येईल. आज येईल किंवा उद्या येईल. शक्यतो आज येण्याची दाट शक्यता आहे. तर त्यामुळे मित्रांनो, दिलेल्या वेळेमध्ये पसंतीक्रम आपल्याला खूप लॉक करणं खूप महत्त्वाचं आहे. तरच पुढील प्रक्रिया या ठिकाणी कालबद्ध कार्यक्रमानुसार पार पडेल. आणि आयुक्त साहेबांना सुद्धा थोड्या वेळाखाली माझं बोलणं झालेलं होतं. त्यांना पण म्हटलं होतं की शिक्षक भरतीचा एकंदरीत कालबद्ध कार्यक्रम द्यावा. तर त्या अनुषंगाने त्याच्याकडनं साहेबांकडनं जरी उत्तर आलं नसलं तरी प्रेस नोटमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम लवकरच सादर होणार आहे. पुढारी न्यूजच्या वर्तमानपत्रामध्ये तशी बातमी आहे आणि साहेबांनी स्वतः ती बातमी स्टेटसला ठेवलेली आहे. मी व्हॉट्सअपवर मी बघितलं, कदाचित चॅनलला पण शेअर केलेली आहे ती बातमी. तर एवढंच की मित्रांनो, आपण शिक्षक भरतीच्या एकंदरीत अंतिम टप्प्यात आलेलो आहोत आणि हे आहे शिक्षक भरतीचा रोडमॅप कालबद्ध कार्यक्रम. यानुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यवाही सुरू राहील. मात्र आपल्याकडून जर समजा त्या गोष्टीला विलंब लागला पसंतीक्रम देताना, काही अडचणी आल्या तर मात्र त्याच्यामध्ये फॉलो होणार नाही, एवढं नक्की सांगतो तुम्हाला. आणि पुढील काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे तर आचारसंहिता या कालावधीच्या अगोदर हे कालबद्ध कार्यक्रम जर प्रॉपर वर्क केला, आपल्याकडनं विलंब नाही झाला तर नक्कीच निवड याद्यासुद्धा लागतील. नियुक्त्यासुद्धा कदाचित मिळण्याची दाट शक्यता असू शकते. जर आचारसंहिता आली तर कदाचित जूनमध्ये नियुक्ती जाईल. पण ह्या कालबद्ध कार्यक्रमानुसार बऱ्याच गोष्टी आपल्याला होताना दिसून येणार आहेत. फक्त आपल्याकडनं त्या पद्धतीनं वर्क झालं पाहिजे, त्या पद्धतीनं पसंतीक्रम विहित वेळेमध्ये आपल्याकडनं लॉक झालं पाहिजे. एवढेच मित्रांनो, या ठिकाणी जे काही मंत्रालय स्तरातून आपल्याला माहिती मिळाली ते आज शिक्षक भरतीच्या अनुषंगानं अपडेट आहे. असेच नवीन शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही अपडेट मिळवायचे आहे त्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय.